मामा काय चाललंय? काय नाही बाबा. कमून पारलंय तोंड सोडून बसलाय? काय काय झालंय? काय बाबा, आता तूच आला होता का आता? तिकडे हा? थोडासा. तूच आला होता आता टिंगल्या करायला. काय बाबा, अनुदानित बियाणं काय भेटलं नाही यावर्षी आणि फार हाल चाललेली आहे. आणि आता काय सची शेती करावं आणि काय करावं काय कळाना बाबा. अरे आता पण कसं काय तिकडं आहे? बी आणायला गेलो हम्म. आणि ते लोक म्हणले की अनुदानित बियाणं तुम्हाला भेटणार नाही. बियाणं तर आहे हा. पण ते काय फार्मर आयडी का काय ते म्हणे बाबा घेऊन ये म्हणे. आणि म्हटलं आता फार्मर आयडी कसा काढायचा आणि काय त्याची माहितीच काही कळाली नाही बाबा. आज आतापर्यंत कोणी सांगितली नाही. मग आता नेमकं काय करावं भाजपा आता? फार्मर आयडी काढला नाही का? नाही ना, ते फार्मर आयडी का काय ते काय राहतं आम्हाला काही कळतच नाही अजून. मामा त्याच्यामुळेच तुला बी बियाणं भेटलं नाही. फार्मर आयडी जर असतं तुझ्याकडं तर तुला आहे ना ते महाडीबीटी वरून तुला आहे ना ऍप्लिकेशन करता आलं असतं अनुदानित बी बियाणाला. आणि असं तुला का? सोयाबीन भुईमुगाचं बी बियाणं तुला भेटून गेलं असतं. पण तू फार्मर आयडीच काढला नाही म्हणून तुला आहे ना बी बियाणं भेटलं नाही. आणि तू जेवढं लवकरात लवकर करताना तेवढं तुझं फार्मर आयडी काढून घे. म्हणजे तुझं पुढचं किसान सन्मान निधी वगैरे अशा या सगळ्या जेवढ्या शेतीविषयक स्कीम आहेत ना हा. त्या फार्मर आयडी शिवाय आता मिळणार नाही शेतकऱ्याला. अरे देवा, आता हे काय नवीनच फार्मर आयडी आम्हाला माहितच नाही ना. ते आता अनिवार्य आहे सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे तुला ते फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. फार्मर आयडी, ऍग्री स्टॅक, किसान ओळखपत्र, शेतकरी ओळखपत्र, शेतकरी नोंदणी हे सगळं एकच आहे. उगाच शेतकरी म्हणजे कसं माणसाला असं कन्फ्युज होऊन जातं, कळत नाही काही. पण हे सगळं एकच आहे आणि ते केल्याशिवाय इथून पुढे शेतीविषयी कुठल्या योजनेत तुला लाभच घेता येणार. म्हणून तू पहिलं जाय आणि ते ना करून घे. बरं झालं भाजपा तुम्ही सांगितलं. खरंच लय भारी झालं राव. आता माझ्या मामाला नाही सांगायचं तुम्ही कोणाला सांगायचं? वा 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 असा वा. विषय आहे ना असं. बरं आता चहा पाच ना रेकर निघले उठले कुठे निघाले तुम्ही? भाजपा हा तुम्ही थांबा. अहो, चहा मी ना हा. आता जाऊन येतो. ओ लगेच कुठे जातात? याला थांबा की ना आता चहा पाणी द्या, मी आलो जाऊन. अति यायचा मामा. आहो भाजपा आपल्या त्या कॉम्प्युटर वाल्याकडे होईल का? तुम्ही लगेच चालले का? हा, ते कोणतं तरी आहे ना तुमचं सायबर का आहे, कॅफे आहे. का मॅफे काय ते ते ना, त्यांच्याकडे होईल का? आपल्या गावामध्ये कुठल्याही जवळच्या शेतू केंद्रामध्ये गेले ना तुम्ही का हा. तिथे लोक तुम्हाला सीएससी सेंटर शेतू केंद्रात करून देतील. आपल्या त्या गोलेवाडी फाट्यावर आहे ना हा तिथं पण होऊन जाईल. म्हणजे बरेच गोलेवाडी 4-5 ठिकाणी आहे तुमच्या गावात, तिथं होऊन जाईल. त्याच्यामुळे काही अडचण नाही. पण गेलो असतो ना आपण संघ एवढी कमी घाई नाही नाही, मी जाऊन आलो. भाजपाला चहा द्या, मी आलो तोपर्यंत. सांगून पस्ताव झाला बा. चालले लगेच निघून आम्हाला चहा नाही पाणी नाही काही नाही.